नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे. मी साहिल परदेशी. आज जी बातमी सगळीकडं पसरत आहे की माऊलींचा पालखी मुक्काम हा बदलण्यात येणार. मग त्या संदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी माजी नगरसेवक वीरेंद्र किराड सर आहेत. सर, काय सांगताल, हा जो पारंपरिक गोष्ट जी आहे आत्तापर्यंत पुण्यासाठी, की जे दर्शनासाठी भाविक येतात ते भवानी पेठेमध्येच येतात आणि त्यांना तो मार्ग तोच माहिती आहे, तर हा कधी बदल झाला तर ह्याच्या पुढची आपली भूमिका या संदर्भात काय? आमची स्पष्ट भूमिका आहे की भवानी पेठ हे परंपरेने किंवा लोकांचं भावनिक स्थान आहे की माऊलींची पालखी भवानी पेठेच्या विठ्ठल पालखी विठ्ठल मंदिरामध्ये येते. ते आमचं श्रद्धास्थान आहेच. तथापि त्या ठिकाणी असलेल्या अडचणी ह्या वाढलेल्या आहेत, कारण की लोकसंख्या वाढलेली आहे, दिंडी पथकं वाढलेली आहेत, भाविकांची संख्या वाढलेली आहे आणि असलेली जागा ही वाढलेली नाही. त्यामुळे थोडीशी प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्या विश्वस्तांनी ते मांडलेले आहेत. तो त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये बोलून दाखवले की आम्ही या सगळ्या प्रश्नांमुळं आम्ही पालखी दुसरीकडं स्थलांतरित करू. सप महाविद्यालय किंवा त्यांनी अजून 2-3 ठिकाणं सांगितली आहेत, त्यांचा त्या ठिकाणी अभ्यास चालू आहे. त्याकरिता भवानी पेठचा भावनिक प्रश्न आहे आणि जर तुम्ही जागेचा संदर्भ असेल तर आमच्याकडे जागा उपलब्ध आहे. तुम्ही भवानी पेठेतनं पालखी हलवू नका, पालखी भवानी पेठेतच ठेवा. आणि भवानी पेठेतलं स्वामी समर्थ हे मंदिरच आहे, त्यामुळं ती पालखी अशा मैदानात घेऊन जाण्यापेक्षा एका पवित्र स्थळीच घेऊन जा. त्यामुळे त्याचं पावित्र्य आहे तसंच राहील आणि भवानी पेठेच्या नागरिकांना सेवेची संधी कायम राहील, अशी आमची भूमिका आहे. या संदर्भात आपण त्यांना काय पत्रव्यवहार केला आहे? हो, मी त्या देवस्थानला पत्रव्यवहार केला आहे. यापूर्वी अशा गोष्टी घडल्या होत्या तेव्हाही आम्ही पत्रव्यवहार केला होता. आजही पुन्हा एकदा पत्रव्यवहार केला. आमची सतत मागणी आहे की जर तुम्ही पालखी हलवणार असेल तर भवानी पेठेतनं बाहेर जाऊन देऊ नका. आमच्या हा भावनेचा प्रश्न आहे. आता स्थान बदललं तर त्याच्यामध्ये फार फरक पडणार नाही, कारण की जागेच्या अभावी काही ठिकाणी बदल करावेच लागतात. ते बदल त्यांनी जर केले तर त्यामध्ये दुमत मानण्याचं कारण नाही. चांगली व्यवस्था होत असेल, प्रशासकीय काम चांगलं होत असेल किंवा भावनिक काम चांगलं होत असेल, लोकांची दर्शनाचा मार्ग व्यवस्थित होत असेल आणि सगळ्या प्रशस्त ठिकाणी जर त्यांची माऊलींची पालखी गेली तर निश्चितपणे चांगली गोष्ट आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी ती मागणी याच्याकडे केलेली आहे आणि माऊलीच्या कृपेने ती मागणी मान्य व्हायची आमची माऊलीचरणी प्रार्थना आहे. त्यांना तुम्ही पत्रव्यवहार केला तर फक्त जागेअभावी हे चालू आहे का काय, त्यांनी दुसरं कारण अजून सांगितलं? नाही, त्यांनी ते असलेल्या गैरव्यवस्थेबद्दल आणि याच्याबद्दलच त्यांनी त्यांच्या पहिल्या याच्यामध्ये उल्लेख होता. वर्तमानपत्रात जे वाचलं त्याच्यावरनं ते निश्चित होतं. याच्यामध्ये कुठलंही राजकीय असण्याचं काही कारण मला काय वाटत नाही. राजकीय सामाजिक अशी तेढ निर्माण होण्याचं काही कारण नाही आणि आमचाही काय कोणाबद्दल रोष नाही आहे. काही मंडळी पालखी त्या मंदिरात ठेवी, त्या मंदिरात जर पालखी राहिली तर भवानी पेठेतच राहील. त्यामुळे आमचं काय त्यामध्ये दुमत नाही त्या मंदिरात राहावी पालखी. पण पालखी जर तुम्ही दुसरीकडं गैरसोयीमुळे हलवणार असाल तर आमच्याकडे सोयीची जागा आहे, म्हणून आम्ही त्यांना प्रस्ताव दिलेला आहे. धन्यवाद. आपल्याला माजी नगरसेवक वीरेंद्र किराड सर यांनी जो पालखीचा मुक्काम बदलणार आहे त्या संदर्भात त्यांनी प्रस्ताव हा मांडला आहे. हा योग्य प्रस्ताव कितपत संस्थान विचार यावर करते या संदर्भात आपण पुढील माहिती देऊ. धन्यवाद सर.